तर हे फ्रेंड झाल्या बघा ह्या टमटम भाकरी एकदम मस्तपैकी. तर असं नाही की मुलं आहेत म्हणून त्यांना चपाती आणि आपल्याला भाकर. तर हे बाकीचे जे वरचे खायचे चोचले आहेत ना ते खरं म्हणजे मुलांचे आपण बंद करायला पाहिजे. आणि कधीतरी ह्या अशा भाकरी अशा मस्तपैकी खसाखस एक भाकर जरी चुरली तरी हे वरचंच पण काही खायला मागत नसतात मुलं. तर हे असं आपण बनवून मिक्स ज्वारीच्या पिठाचे आणि बाजरीच्या पिठाचे आणि हे असं रस्सा भाजी त्याच्यासंग असं हे काकडी वगैरे सॅलेड तुम्ही ट्राय करून बघा. एक्झाम्स वगैरे जेव्हा असतात तेव्हा आपण हे असं काही मुलांना चुरून आपण असं देऊ शकतो. त्यामुळं झोप पण लागत नाही आणि सुस्ती पण येत नाही. तर हे मी नक्की फॉलो करते मस्तपैकी. तर हे दुपारचा लंच आहे. तर खूप खुसखुशीत भाकरी आहे, चुरून मॅश करून आपण मुलांना असं देऊ शकतो आणि स्वतः पण आपल्या डाएटमध्ये फॉलो करू शकतो. तर ओके फ्रेंड्स, तर कसंही वाटलं आजचा व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि खरं हेल्दी टिप आहे, टिप्स नाही म्हणत पण आपल्या हेल्थसाठी खरं खूप छान आहे. तर मी एक लहानपणीची पण माझी गोष्ट सांगितली की लहानपणी माझ्या डब्यात भाकरी बघितलं की माझे फ्रेंड्स पळून जायचे आणि आता तेच फ्रेंड भाकरी खायच्या नादात आहे. तर भाकर बघितली की लगेच असं गोल आम्ही बसायचो ना, लगेच असा डब्बा फिरवायचा आणि मी एकटी पडायचे म्हणजे राहायचे म्हणजे नाही का आपल्या मराठी भाषेमध्ये पण. तर भाकरी भाजी बघितलं की लगेच त्यांना वाटायचं काय आणले हे प्रकार नाही का. आणि हाच तो प्रकार ते आता खातात. पण हे लहान ही आताची सवय नाही आहे, लहानपणीपासून सवय आहे. भाकरी काही नसलं तरी आम्ही मसाला असं भाकरीला मीठ वगैरे मसाला लावून असं फिरत आम्ही एक अशी भाकर खायची. तर ही एक स्टोरी पण आहे लाईफची. आणि आता हे तर सगळं फॉलोच करतात. आणि खरं आपल्या मुलांना ही सवय मला जी माझ्या मम्मीनी पप्पांनी लावली ती मी माझ्या मुलांना पण लावलेली आणि आवडीने माझे मुलं भाकरी वगैरे खातात. तर ओके फ्रेंड, लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. तर मस्तपैकी अशी पीठ आता मळून घेतलं आहे आणि मस्त अशी एकच हाताने मी फोन पण पकडत आहे. तर दोन्ही हाताने एकदम थपाथप भाकरी येतात. आणि आम्हाला फ्रेंड्स माहिती आहे का डब्याला सुद्धा ह्याच भाकरी भेटायच्या अशा. तर काही म्हणजे एक स्टोरी सांगते की शाळेमधले मुलं भाकरी बघितले ना तर मम्मीने माझ्या म्हणजे आई वडिलांनी इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकलं होतं. तर थोडे स्टँडर्ड आणि आपण थोडे जरा गावाकडचे असे नाही तर भाकरी बघितली की लगेच माझ्या संग कोणी टिफिन नव्हतं खात, चपाती आणलं म्हणजे ते खायचे. आणि आता तेच लोक भाकरी खातात. हसण्यासारखी भाकर बघितली की लगेच असे माझे फ्रेंड्स आहेत ना, त्यांचे नावं पण माहिती आहे पण मी नाही सांगू शकत आता. तर ते लगेच डब्बा वेगळा करून घ्यायचे आणि मग मी एकटीच खात बसायचे. पण आणि आता तेच लोक भाकरी खातात. किती म्हणजे नशीब आहे नाही का, म्हणजे की आपण महाराष्ट्रीयन आहे आणि भाकरी आपलं म्हणजे नाही का खूप हे आहे आवडता पदार्थ. तर अशी एक फ्रेंड्स का गोल भाकर झाली मस्तपैकी ज्वारी आणि ह्याची बाजरीच्या पिठाची. तोपर्यंत तुम्ही लवकर लाईक सबस्क्राईब करा आणि छान कमेंट्स करा. मी आता मस्त शेकते भाकर. आता एकच हातात फोन पकडला आहे तर मी मस्त शेकते. तोपर्यंत लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि डाएटमध्ये तुम्ही पण फॉलो करा. तर फ्रेंड्स, तर गुड आफ्टरनून. तर आजची हेल्थसाठी मी ना ज्वारीचं पीठ आणि हे बाजरीचं पीठ हे दोन्ही मिक्स करून आज डाएट नाही फॉलो करत म्हणजे की पण थोडंसं ऑइली नाही, परत बाहेरचं काही नाही. तर आणि चपातीला पण आठवड्यातनं आपल्याला जमत नाही म्हणजे सगळे म्हणतात की चपाती नाही पण नाही. आठवड्यातनं 2 दिवस चपाती, 2-3 दिवस ज्वारीची भाकर आणि 2 दिवस अशी मिक्स भाकर. तर आपल्याला पुन्हा बाजरीची भाकर जरा उष्ण असते तर आता जरा गरम पण होते तर मी मिक्स केली आहे. तर हे मस्त हेल्थसाठी पण चांगले. आणि तुम्ही नोटेशन करा एक गोष्ट की चपाती खाल्ली की 10 मिनिटांनी काही का असं ना, आमचे आजोबा पण म्हणायचे की लगेच अशी झोप येते. पण हे जर फॉलो केलं आपण व्यवस्थित बघा, हे खाल्ल्यानंतर तुम्ही 1 खा, 2 भाकर किंवा 2 खा असं पातळ रसामध्ये वगैरे चुरून. तर असं असा रस्सा जरी बनवला डाळीचा म्हणा कसा पण रस्सा म्हटला तरी आपण ना बघा सुस्ती हा प्रकार बिलकुल येणारच नाही.
आपल्याला कधी हेवी काम म्हणजे घरामध्ये जास्त कधी काम असतं, स्वच्छता करणे किंवा सणसूद आला कुठलं काय, तर आपण काय करतो, चपाती खातून थोड्या वेळाने आपण म्हणतो की आली सुस्ती. पण चपाती खाल्ली की बघा तुम्ही लगेच सुस्ती येते. तर म्हणून सकाळचे माझे आजोबा पण माझे मामा पण म्हणजे अशी सकाळची काही पण रस्सा असू दे, रात्रीची डाळ पाणी असू दे, त्याच्यामध्ये अशी खसाखस भाकर अशी चुरून खायची. तर आता मी मस्तपैकी हे मी पहिल्यापासूनच फॉलो करते. तर तुम्ही म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे असं आहे की भाकर चुरून खाऊन बघा. सुकी भाजी असो किंवा पातळ रस्सा असला तर सगळ्यात भारी. दिवसभर भूक पण कमी लागती आणि आपलं पोट पण फुलत नाही. काही वेगळं म्हणजे पोट दुखायला लागल्यानंतर काही घ्यायची पण ॲसिडिटी वगैरे झाली काही गरज नाही. ही अशी मिक्स भाकर खूप हेल्थसाठी चांगली असते.